नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळूयाच्या काही ठळक घडामोडींकडे. ठाणे महानगरपालिकेची उद्या होणारी सर्वसाधारण सभा उधळून लावण्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे आदेश. आपल्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी होमिओपॅथिक डॉक्टरांनी काढला स्मरण मोर्चा. आणि ठाणे जिल्हा केबल सेनेचे अध्यक्ष मंगेश वाळंज यांचा वाढदिवस उत्साहात साजरा. धोकादायक इमारतींचा पुनर्विकास करताना 3 FSI देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश असताना देखील ठाणे महापालिका प्रशासनानं मात्र हा पुनर्विकास करताना अवघा 1.5 FSI देण्याचा फेरप्रस्ताव सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी आणला आहे. मात्र या प्रस्तावाला महापालिकेतील विरोधी पक्षानं तीव्र विरोध दर्शवला असून उद्या होणारी महासभा उधळून लावण्याचे आदेश विरोधी पक्षातील नगरसेवकांना देण्यात आले आहेत. शहरातील अतिधोकादायक आणि धोकादायक इमारतींमधील नागरिकांच्या पुनर्विकासाकरता 1999 मध्ये मंजूर केलेल्या नियमातील त्रुटी दूर करण्याकरता महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम 1966 कलम 37 अन्वये आणि ठाणे महापालिकेनं सविस्तर प्रस्ताव शासनाला सादर करावा, तसंच FSI बाबत सुद्धा प्रस्ताव शासनाला सादर करावा असे शासनानं सांगितले होते. यावर उच्च आणि सर्वोच्च न्यायालयानंही 3 FSI देण्याचे निर्देश दिले होते. ठाणे महापालिकेनं मात्र न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याऐवजी कमीत कमी 1.5 FSI देण्याचा प्रस्ताव उद्या होणाऱ्या सर्वसाधारण सभेमध्ये मंजुरीसाठी आणलाय. या प्रस्तावाला आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आणि महापालिकेतील विरोधी पक्षातील नगरसेवकांनी तीव्र विरोध दर्शवलाय. शहराचा विकास थांबवणारा हा प्रस्ताव हाणून पाडण्यासाठी ही सभा उधळून लावा असे आदेश देखील जितेंद्र आव्हाड यांनी नगरसेवकांना दिलेत. नौपाडा आणि शहराचा विकास यामुळे रोखला जाईल, पुनर्विकास होणार नाही. जे गोरगरीब 70 सालापासून 60 सालापासून या महानगरीमध्ये राहत आहेत त्यांच्या इमारतींचा पुनर्विकास कधीच होणार नाही आणि त्यामुळे ह्या महानगरीचा विकास व्हावा. इथले जे जुने नागरिक आहेत, जे इथले जुने रहिवासी आहेत, ते जे सोसायटीजमध्ये राहत आहेत, बिल्डिंगमध्ये राहत आहेत, त्यांचा पुनर्विकास व्हावा यासाठी आमच्या नगरसेवकांनी आग्रहाची भूमिका घ्यावी. आणि हे जनहित विरोधी जे प्रस्ताव आलेला आहे, जो लोकांच्या विरोधात आहे, ठाण्याच्या विरोधात आहे, ठाणेकर नागरिकांच्या विरोधात आहे, त्या ती सभा उधळून लावा असा स्पष्ट आदेश देण्यात आलेला आहे. असा आमच्या नगरसेवकांनी असा संशयही व्यक्त केलेला आहे की ठाण्याचा पुनर्विकास रोखला तर घोडबंदरचा भाव वाढू शकतो. कारण का जर ठाण्यामध्ये पुनर्विकास झाला तर ठाण्यामध्ये जास्त इमारती उभ्या राहतील, ठाण्यामध्ये लोक येतील, उपलब्धता असेल, उपलब्धता असली की भाव पडतो, भाव पडला की जास्त प्राधान्य शहराला दिलं जाईल. त्यामुळे घोडबंदर किंवा नवीन जिथे जिथे प्रकल्प येतात तिथे मार खाणार. संशय असा आहे की कुठल्या बिल्डरनी ही सुपारी देऊन ठाण्याचा विकास तर रोखला नाही ना. या प्रस्तावाची बाजू आम्ही समजून घेणार असून योग्य तो निर्णय घेणार असल्याचं सभागृह नेते नरेश मस्की यांनी सांगितलंय. त्यासाठी सभा उधळून लावणं योग्य ठरणार नाही असंही त्यांनी सांगितलं. दुसरीकडे 3 FSI मिळाला तरच अतिधोकादायक आणि धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्यांचा पुनर्वसनाचा प्रश्न मिटणार आहे. धोकादायक इमारती संदर्भात प्रशासनाकडून एक प्रस्ताव आलेला आहे आणि त्या प्रस्तावाला जे ठाण्यातील धोकादायक इमारतींचं जे पुनर्वसन आहे ते 1.5 FSI प्रमाणे देण्यात यावं. त्याची कालमर्यादा या संदर्भातला हा जो ठराव आहे, काही लोकांचं म्हणणं आहे की सुप्रीम कोर्टाने 3 FSIचा निर्णय घेण्यात आलेला आहे, तर त्याला विरोध म्हणून काही लोकांनी त्या ठिकाणी महासभा उधळण्याचा असा इशारा दिलेला आहे. माझं एवढंच म्हणणं, आमची जी काही भूमिका ह्या मतावर आहे ती आम्ही उद्या मांडणारच आहोत सभागृहात, परंतु सभा उधळणं हा काही त्याच्यावरचा मार्ग नाही. जर आपला ह्या गोष्टीला विरोध असेल, या प्रस्तावाला विरोध असेल, तर तो विरोध त्या ठिकाणी विचारांनी सभागृहात मांडला पाहिजे. परंतु सभा उधळून देणार म्हणजे काय? सभा उधळून द्या, तुम्ही उधळून देणार, मग आम्ही काय आपले गप्प बसणार आहोत का? महापालिकेनं हा पुनर्विकास करताना 1974 पूर्वीच्या इमारतींचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याऐवजी 20 वर्षापूर्वीच्या इमारतींचा समावेश पुनर्विकासामध्ये करावा अशी मागणी विरोधी पक्षनेते हनुमंत जगदाळे यांनी केली आहे. जे की प्रशासनाने या प्रस्तावामध्ये 1.5 म्हणजे 1.5 FSI सुचवलेला आहे. 1.5 आणि 3 कमीत कमी किती म्हणजे 1.5 FSI प्रशासनाने सुचवला आहे, तो 3 असावा. आणि इमारतीची कालमर्यादा ही कमीत कमी 20 वर्षापूर्वीच्या इमारतींना हा लागू व्हावा अशा प्रकारची आमची मागणी आहे.
ठाणे शहरामध्ये धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आहे. मात्र अजूनही नागरिकांच्या पुनर्वसनाबाबत राजकीय पक्षांमध्ये एकमत होत नसल्यानं हा पुनर्वसनाचा प्रश्न आणखीन किती काळ प्रलंबित राहणार आहे याबाबत प्रश्नचिन्हच निर्माण झालंय. आपल्या प्रलंबित असलेल्या मागण्या अद्यापही मंजूर न झाल्यामुळे महाराष्ट्र राज्य होमिओपॅथिक डॉक्टर्स कृती समितीतर्फे आज एका स्मरण मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. महाराष्ट्रात सुमारे 57,000 होमिओपॅथिक डॉक्टर गेल्या 35 वर्षापासून त्यांच्या प्रलंबित मागण्या शासनाकडे मांडत आहेत. परंतु आश्वासनांशिवाय आज तागायत त्यांना काहीच मिळालेलं नाही. त्यांच्या मनामध्ये सरकारविरुद्ध प्रचंड असंतोष आणि नाराजीचं वातावरण असल्यानं आजच्या मोर्चातून त्याच्या प्रतिक्रिया उमटताना दिसून आल्या. आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी या आधी देखील 2 वेळेला आमरण उपोषण केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी फक्त आश्वासनांची खैरात केली. परंतु अद्याप त्या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे आणि आपल्या मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य होमिओपॅथिक डॉक्टर्स कृती समितीने आज स्मरण मोर्चाचं आयोजन केलं होतं. आजच्या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणावर होमिओपॅथिक डॉक्टर सहभागी झाले होते. महाराष्ट्रामध्ये आम्हाला कुठल्याही प्रकारची सरकारी नोकरी नाही आहे. सरकारी नोकरीत आमच्या डॉक्टरांचा समावेश झाला पाहिजे ही सगळ्यात मोठी मागणी आहे. जे काही 5.5 वर्षाचा वैद्यकीय अभ्यासक्रम केलेल्या डॉक्टरांना त्यांच्या सेवेपासून वंचित करण्याचा प्रयत्न केला जातोय. त्याच्या या अन्यायाविरुद्ध आम्ही 15 जुलै ते 22 जुलैच्या दरम्यान आम्ही आमरण उपोषण केलं होतं आणि शेवटच्या दिवशी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी दखल घेत याच्यावरती तोडगा काढण्याचं आम्हाला वचन दिलं होतं आणि त्याच्यासाठी त्यांनी आम्हाला 1 महिन्याचा कालावधी मागितला होता. या 1 महिन्यामध्ये महाराष्ट्र सरकारकडनं कुठल्याही हालचाली न झाल्यामुळे आज आम्ही या ठिकाणी स्मरण मोर्चा आयोजित केला. याच्या पुढचं तुमचं पाऊल काय असेल? या स्मरण मोर्चानंतर आम्ही सरकारला आता या ठिकाणी इशारा देत आहे, जर हिवाळी अधिवेशनापर्यंत त्यांनी आमच्या मागण्या मान्य नाही केला तर पूर्ण महाराष्ट्रातनं आम्ही जोरदार आंदोलन पुकारणार आहोत. गोपीनाथ मुंडे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीबाबत गंभीर नव्हते आणि त्यांना या वादाचा फक्त राजकीय फायदा घ्यायचा होता असा आरोप करत आपले राजकारणातून मागे पडलेले नाव पुन्हा चर्चेत आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. दुपारी 3 वाजता MCAची निवडणूक पार पडली. मात्र दुपारचा 1 वाजला तरी देखील गोपीनाथ मुंडे न्यायालयात न जाऊन मुंडे यांनी आपला मनसुबा स्पष्ट केल्याचंच आव्हाड यांनी सांगितलं. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाची निवडणूक आज पार पडली. या पदासाठी शरद पवारांच्या विरोधात भाजपाचे गोपीनाथ मुंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र गोपीनाथ मुंडे मुंबईत वास्तव्याला नसल्याचं कारण देत त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला. या विरोधात गोपीनाथ मुंडे यांनी पत्रकारांना दिलेल्या प्रतिक्रियेचे पडसाद ठाण्यात उमटले. ठाण्याचे राष्ट्रवादीचे काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत आवाज माझाला दिलेल्या काही प्रतिक्रिया. पण कालपर्यंत आवेशपूर्णपणाने सांगणारे त्यांचे समर्थक होते स्वतः की आम्ही कोर्टात जाऊ, पण अजून तरी ते गेलेले नाहीत आणि म्हणूनच ते खरोखरच गंभीर होते का हा प्रश्न माझा उपस्थित होतो आणि तो सत्य आहे असंच म्हणावं असं वाटतं. पण केवळ राजकारणाच्या सारीपाठावरती आपण मागे पडलो आहोत हे कुठेतरी जनतेच्या विस्मरणात जावं आणि क्रिकेटच्या मैदानात येऊन त्याच्यावरती कुठेतरी एक गदारोळ निर्माण करून नेहमीच्या गोबेल्स पद्धतीने संशयाचं संभ्रमाचं वातावरण तयार करायचं ही ज्यांची जी खेळी होती ही फार म्हणजे ज्या दिवशी त्यांनी फॉर्म भरला त्या दिवशीच आम्ही ओळखली होती की ते निवडणुकीच्या बाबतीत गंभीर नव्हते. त्यामुळे फक्त माहोल निर्माण करायचा ही जी बीजेपीची संस्कृती आहे ती दुर्दैवाने क्रिकेटमध्ये आली. ठाणे जिल्हा केबल सेनेचे अध्यक्ष आणि जनमित्र सामाजिक शैक्षणिक संस्थेचे कार्याध्यक्ष मंगेश वाळंज यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. मंगेश वाळंज यांनी आज सकाळी तुळजाभवानीचं दर्शन घेऊन मग आनंद दिघे यांच्या शक्तीस्थळाला भेट दिली. मंगेश वाळंज यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या असंख्य चाहत्यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आवाज माझा वृत्तवाहिनीतर्फे देखील मंगेश वाळंज यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. Show us how on your birthday.
ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा ठाणे महानगरपालिकेची उद्या होणारी सर्वसाधारण सभा उधळून लावण्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे आदेश. आपल्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी होमिओपॅथिक डॉक्टरांनी काढला स्मरण मोर्चा. आणि ठाणे जिल्हा केबल सेनेचे अध्यक्ष मंगेश वाळंज यांचा वाढदिवस उत्साहात साजरा. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्या आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईलेक आदर्श नगर समोर कोलघाट रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 9773503326. तर मग उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनीत. तोपर्यंत नमस्कार.